सुरासे. फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण आज चक्क महाराष्ट्र शासनाने आणि खास करून शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी कहरच केला. तो म्हणजे गेल्या 20 वर्षापासून विनावेतन ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना हक्काचा पगार मागण्यासाठी गेल्या 20 दिवसापासून रणरणत्या उन्हात भुकेल्या पोटी बसलेल्या शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारची 20 दिवसात दाद न दिल्याबद्दल ज्यावेळेस विनाअनुदानित बांधव वर्षाताईच्या बंगल्यावर गेले त्यावेळेस त्यांच्याशी हितगुज करून त्यांचं सांत्वन करून त्यांना शब्द देऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याऐवजी एक स्वतः शिक्षिका असताना सुद्धा पुरोगामी महाराष्ट्राच्या कार्यकर्त्या असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी असताना सुद्धा शिक्षकाला बळजबरीने अटक करून त्यांचं आंदोलन मोडीत काढणाऱ्या या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचा जाहीर निषेध याच्यासाठी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. जेव्हा जेव्हा अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने लढाऊ वृत्तीने शांततेच्या मार्गाने कुठल्याही प्रकारचं नासधूस न करता आपला हक्क मागणे म्हणजे गुन्हा आहे का वर्षाताई? मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. अहो जेव्हा अवघ्या 1 वर्षापूर्वी विधानसभेचं निवडणुकाचं वारं चाललं होतं त्यावेळेस आपल्याच पक्षाचे आपल्याच आघाडी सरकारचे नेते म्हणायचे की तुमच्यावरती या बीजेपी सरकारने या फडणवीस सरकारने लाठीचार्ज केला मुंबईमध्ये, त्याचा बदला तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही आम्हाला मतदान करा. ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस आम्ही सरसगट प्रचलित नियमानुसार तुम्हाला अनुदान देऊ. मला आज प्रश्न विचारायचा आहे वर्षाताईंना. वर्षाताई कुठं गेला तुमचा वादा? अहो चक्क हा बंधू ही भगिनी ह्या तुमच्या विचारांच्या होत्या. तुम्ही जशा शिक्षिका आहात तशा या शिक्षिका आहेत. तुम्ही तुमच्या दारात आल्यावर आम्हाला पोलिसाला देता का? अजूनही याद राखा, शिक्षक हे शांततेच्या मार्गानेच चाललेले, आमच्या नादाला लागू नका. जेव्हा जेव्हा शिक्षक या ठिकाणी त्याच्या खरा गुणधर्मावर येईल त्यावेळेस तुम्हाला पळता भुई होणार नाही. आणि हे मी तुम्हाला ठणकावून सांगतो की आमचा नाद करू नका, आमचा टळटळाट घेऊ नका. कारण ज्यांनी ज्यांनी आमचं वाटुळ केलंय, ज्यांना ज्यांना आमचा टळटळाट बसला ते देशोधडीला लागले. तुमच्याच पक्षाचे वसंत पुरके शिक्षण मंत्री असेल, आज कुठेही नाव त्यांचं दिसत नाही. त्यानंतर तुमच्याच पक्षाचे शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा असेल, त्यांचं सुद्धा नामोनिशान डिपॉझिट जप्त झालं होतं औरंगाबादमध्ये. त्याच्यानंतर विनोद तावडे असतील, असा त्यांचा माज मागच्या विधानसभेत शिक्षकांनी काय केला, उतरवला. आणि तुम्हाला सुद्धा मी चेतावणी देतो, आमच्या सर्व बांधवांना सन्मानासहित तुम्ही परत काय करा, सोडून द्या, नाही तर उद्या महाराष्ट्र बंद करू आम्ही. याद राखा, आमच्या शिक्षकाच्या केसाला जर धक्का लागला ना तर पूर्ण महाराष्ट्रातला शिक्षक काय करेल, आक्रमक होऊन तुमची पळताभुई ठेवणार नाही. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही महिला आहात, महिलासारख्या राहा. आणि तुमच्या पाठीमागे जे काही तुम्हाला या ठिकाणी सांगताय ना, हे शिक्षक काही करणार नाही, त्यांना अनुदान देऊ नका. याद राखा, आम्ही शांत बसलोय. आमची जर एकदा सटकली ना तर मग तुम्हाला सांगतो अख्खा महाराष्ट्र पेटून उठन. कारण काय मागतोय आम्ही, काय गुन्हा आहे आमचा? 20 वर्षाचा पगार का? तुमच्याच्यानी तुमची एवढी लायकी नाहीये का? कशाला राज्य करते होता? साधा शासनात, अरे भारतामध्ये सर्वात प्रगतशील असं राज्य की जे राज्य अख्ख्या देशाला पोहोचू शकतं असं राज्य तुम्ही राज्याच्या शिक्षकाला पगार देऊ शकत नाही. अरे 2 मिनिटं बाजूला व्हा खुर्चीतून, आम्ही चालून दाखवतो राज्य कसं आहे. आम्ही दाखवतो की शिक्षकाला कसा पगार देत नाही. अहो फडणवीस सरकारने 19 महिन्याचा पगार सुद्धा तुम्ही आमचा कच्चा खाल्ला तरी शिक्षक शांत आहे. आमच्या ठिकाणी येऊन पहा, आमचे लेकरं बाळ अहो तुमच्या हलगर्जीपणामुळे आज ती उपाशी तापाशी झोपताय.
आणि आमचा टळटळा तुम्हाला लागणार आहे वर्षातही. आज जे तुम्ही केलंय ना, एखाद्या आंदोलनामध्ये एखाद्या बांधवानी जर आक्रमक झाले असते, त्यांचं काही चुकलं असतं तर आम्ही सुद्धा म्हटलं असतो की नाही खरंच आपलं चुकलंय, शिक्षकांनी शांततेच्या मार्गाने. मी सुद्धा गेले 15 दिवस आझाद मैदानावर होतो, तळपत्या उन्हात आम्ही बसलो. अरे तुमचा वाढदिवसाला आल्यानंतर आम्ही आमच्या सगळ्या शिक्षकांनी तुमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. हीच का त्याची मोबदला? हा, अरे तुम्हाला येऊन द्यायला नव्हतं पाहिजे आम्ही आझाद मैदानावरती? आम्ही दरवेळेस आलेल्या प्रत्येक मंत्र्याचं स्वागत करतो. आतापर्यंत इतिहासात कधी असं आंदोलन बघितलंय का? अरे तुम्हीच आम्हाला भिकायला लावलं, तुमच्यामुळेच आम्ही रस्त्यावर आलो. अरे तरी आम्ही तुमचा आदर करतो त्या आझाद मैदानावरती, आणि तुम्ही अशी परतफेड करता का त्याची? याद राखा, अजूनही महाराष्ट्रातल्या सामाजिक संघटना शांत आहे. आम्ही जर एक हाक दिली या सामाजिक संघटनेला, ते रस्त्यावर येतील. अनेक मोठमोठ्या संघटनेचे नेते हे शिक्षकांनीच घडवलेले. तुम्हाला तरी कुणीतरी शिक्षकांनी शिकवले असेल ना? कसं वाटलं नाही तुम्हाला यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला? अरे काही माता भगिनी होत्या त्याच्यामध्ये, पहिल्यांदाच आंदोलनाला आल्या होत्या. त्यांना आशा होती की एक महिला म्हणून हे आम्हाला न्याय देतील. त्या दिवशी सुद्धा तुम्ही काय बोलल्या? मी तुम्हाला शिष्टमंडळात आलो होतं, 1800 कोटी रुपये लागतील, 5 वर्षाचा पगार एकदाच सांगता का आम्हाला? तुमच्यात एवढी धमक आहे ना, जे नाकर्ते अधिकारी तुम्ही मंत्रालयात पोसून ठेवले नाही एवढे, त्यांना पोलिसाच्या ताब्यात द्या. आणि काय हो, तुम्हाला एवढंही समजत नाही का? मागच्या सरकारने ह्याच काळजीनी आव्हाडांनी याद्या तयार केल्या. मग त्याला ज्या मागच्या वर्षी तू जी काही यादी भरला तेव्हा कस काय यादी लावली सगळं सगळ्यांची? आणि आज कशी तुम्ही अर्धे निम्मे शाळा गाळ करता त्याच्यात? तरी आमचं शिक्षक शांत आहे. त्याला वाटतं जाऊ द्या, प्रश्न मार्गी लागल, शांततेच्या मार्गाने घेऊ. आणि तुम्ही आम्हाला पोलिसात टाकता का? अरे पोलीस ठाणे कमी होतील एवढी संख्या आहे आमची. आमचं सरकू नका टाळकं. आज पूर्ण महाराष्ट्रातला शिक्षक देशोधडीला लागला तुमच्या नाकर्तेपणामुळं. लाज बाळगा थोडी. साधं शिक्षकाचे पेमेंट तुम्ही करू शकत नाही, आणि काय राज्य चालवता, काय नियोजन करता, आणि स्वतःला प्राध्यापिका म्हणून घेता. एक वचक नाही तुमच्या अधिकाऱ्यावरती. आणि आज ते बांधव आले, 2 शब्द गोड बोलले असते तर काय झालं असतं? दुसरे लोक घेऊन बसतात तिथं, एक तास त्या तिथं मिटिंगला. फार गप्पा, चहा पाणी, नाश्ता, काजू बदाम. आखा महाराष्ट्र करोनामध्ये गेलाय. 2 वेळा जेवायची भ्रांत आहे सगळ्याला. आणि तुमच्या पार्ट्या. वाढदिवसाच्या दिवशी कुत्र्याला केक खाऊ घालता. अरे इथं शिक्षकाला द्यायचा नाही एखाद्या? मी परत सांगतो, वर्षातही आमचे शिक्षक सगळे सन्मानाने परत आमदार निवासला आले पाहिजे. तुम्ही मुळात नाही का खूप मोठी चूक केली, काळीमा फासला. एक शिक्षक शिक्षण मंत्री व्हावा म्हणून सगळ्यांची इच्छा होती, आणि किंबहुना एखाद्या वेळेस ती उद्धव साहेबांनी केली असेल की नाही जाऊ द्या, शिक्षक हा शिक्षण मंत्रीच व्हायला पाहिजे, चांगला खेळाडू हा क्रीडा मंत्रीच व्हायला पाहिजे, चांगला कायदे पंडित हा कायदे मंत्रीच व्हायला पाहिजे. परंतु तुम्ही काळीमा फासला. तुम्ही जर 2 शब्द म्हटल्या असत्या की आम्ही 18 तारखेला मी मीटिंग घेणार आहे, मी 20 तारखेपर्यंत तुम्हाला काहीतरी गोड बातमी देते, आमचे शिक्षक शांत बसले असते. पण तुम्ही साधं चर्चेला बोलवत नाही त्यांना. 4-4 दिवस, 2-2 दिवस. आज 6 ते 7 हजारचा मॉब दिवसभर वाट पाहून होता. तुमच्याच पक्षाचे नेते म्हणले होते की मी प्रश्न मार्गी लावतो. मग त्यांना असं पोलिसात द्यायचं का? तमाम महाराष्ट्रातल्या शिक्षकांना सांगतो, आता तरी जागे व्हा. सरसगट मुंबई गाठा. जोपर्यंत यांच्या छाताडावर तुम्ही जाऊन बसणार नाही, जोपर्यंत यांना तुम्ही धडा शिकवणार नाही ना, कारण यांना माहिती आहे शिक्षक काही करू शकत नाही. मी सातत्याने लॉकडाऊन पासून सांगतो, यांनी शिक्षकाला गृहीत धरलेलं आहे की संस्था चालकाला जर आपण बोललो की तुझ्या संस्थेतले सगळ्या शिक्षकांना सांग की ह्याच निशाणीला मतदान झालं पाहिजे, तो संस्था चालक मुख्याध्यापकाला सांगतो, मुख्याध्यापक शिक्षकाला सांगतो.
आणि हेच आपल्याला, याच्यामुळेच आपल्याला हे 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 दिवस भोगावं लागते. पदवीधर निवडणुकीच्या वेळेस मी सांगायचो बिंबीच्या डेठापासून की हे हे असे वटणी येणार नाही, एकदा चांगलं यांना पाडा, चांगलं गाडा, मग लक्षात येईल. कारण आपल्याला आपलेच लुटीत आहेत. एक स्त्री की ज्या घरातून आलेली आहे, चळवळीच्या घरातून आलेली आहे, गोर गरीब कष्टकरी यांच्या विकासासाठी ज्यांच्या आई वडिलांनी योगदान दिलं, त्याची मुलगी जर पोलिसाला, शिक्षकाला पोलिसाच्या ताब्यात देत असेल, अरे काय ही आज काळीमा फासणारी गोष्ट आहे महाराष्ट्राला. किती काही 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 महिला किती किती सामान्य कुटुंबातल्या होत्या, अरे रडू लागल्या त्या अक्षरशः. ताई तुम्हाला काही वाटलं नाही का वर्षाताई? याचा बदला नक्की शिक्षक एक दिवस घेणार. आमचा टळटळाट घेऊ नका, अजूनही सांगतो. माफी मागा वर्षाताई, नाही तर उद्या संबंध महाराष्ट्रात तुमचे पुतळे जाळण्याचं काम मी स्वतः पुढे होऊन करेल. काय करायचं तर करा, आमच्या सारख्याच्या नादी लागा. ते महिला बिचाऱ्यांना काय तुम्ही पोलिसात डांबता. शांत दिवस गेले 20 दिवसापासून आंदोलन शांत चालू आहे. तुम्ही जर प्रश्न मार्गी लावला असता तर आमचे शिक्षक आणखी थांबले असते. अवघ्या लेडीजला तर बोलून घ्यायचं ना शिष्टमंडळामध्ये. तिकडे दुसऱ्याला हे अधिकारी जे मुजर झालेले, वाढलेले एवढे, तो काजीन तो कोण आणखीन आव्हाड हो आरोतुरच बोलणार. कुठपर्यंत शिक्षकांनी त्याची सांभाळ ठेवली. अरे पार लहानपणापासून तेच शिक्षक हा आदर्श असतो. त्याची भाषा संवेदनशील पाहिजे, आदरयुक्त पाहिजे, चांगली पाहिजे. साऱ्या जगाचे नियम आमच्याच बोकांडी. 36 वर्षाचं झालोय मी. डीएड केलं, बीएड केलं, एमएड केले, 2 विषयात एमए केलं, पार येड्याच्या पदव्या घेतलेल्या. दरवेळेस तेच शिक्षक, शिक्षकाने चांगलं वागावं, शिक्षकाने आमकं करावं, शिक्षकाने तमकं करावं, आणि तुम्ही टाका जेलात आम्हाला. कोणी येतं टपली मारून चाललंय, भेटायला चालते ते फक्त. मग एवढं तुम्हाला वाटलं तर दुसऱ्या क्षेत्रातलं करा ना. हजारो क्षेत्रात भ्रष्टाचार चालू आहे, तुम्हाला माहित नाही का? आता तुम्ही ह्या शाळा काय केल्या, मग एवढं इमानदारीने तुम्ही आता ते डायरेक्ट वर ढकलणार आहे का? नाही आता नाही का आम्ही दाखवतोच ना तुम्हाला. काय माहिती का, आता ते तुम्ही नाद, मी आधीच सांगितलं होतं, मी इतक्या दिवस शांत का होतो की मला वाटत, पण मला माहिती होतं की शक्यच नाही. जोपर्यंत तुमच्या खुर्ची खाली आत चांगलं तोपर्यंत होणार नाही. ते भगतसिंगना त्याच वेळेस सांगून गेलते की सरकार कुठलंही असू, ते सत्तेवर बसल्यावर, खुर्चीवर बसल्यावर ते बैर आणि आंधळ होतं. त्यांना त्यांचा जे कानातला तो मळ काढण्यासाठी मोठा धमाकाच करावा लागतो. एक दिवशी असंच जर चाललं ना, ते आमच्या कोणतरी शिक्षक बांधव तुमचं मंत्रालय उडून देईन. 15-20 वर्षाचा त्याच्यावर अन्याय आहे. माझ्यासारखा काही करायला बसला आता. मी फक्त तब्येत बिघडली होती आणि ऊन लागलं होतं 20-25 दिवसापासून, म्हणून इकडे आलो. पण तुम्ही आम्हाला रक्ताईल आणू नका. आणि परत मला सांगायचंय लाईव्ह झालेल्या बांधवांना, कृपया हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. उद्यापासून संबंध महाराष्ट्रातल्या शाळा बंद झाल्या पाहिजे. जी शाळा सुरू दिसन तिथं स्वतः विजय सुराशी कुलप घेऊन शाळा बंद करणार आहे. योगायोगाने माझ्या जालना जिल्ह्यात उद्या 18 तारखेची नेमकी सुट्टी आहे. जी शाळा मला काय ज्याला टाकायचं टाका, मी जिथं जिथं जाणार आहे ती शाळा मला उघडी दिसली की मी ते शाळेला कुलूप ठोकणार आहे. माझ्या बरोबर ज्या ज्या बांधवांना येईल आवर्जून मला इथं कमेंट करा की सर तुम्ही चला पुढे, आम्ही तुमच्या बरोबर आहे. बस झाला आता, हा अन्याय सहन करायचा नाही. कारण बाबासाहेबच म्हणले होते, छत्रपती शिवाजी महाराज म्हणले होते, अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त गुन्हेगार असतो. आणि मला परत हात जोडून विनंती करायची आहे, मुख्याध्यापक बांधवांनो, आम्ही तुमचेच आहोत. वर्षानुवर्षे आम्ही तुम्हाला मान सन्मान देत आलेलो आहोत. कृपया करून तुम्ही शाळा बंद ठेवा. शाळा बंद म्हणजे बंद. उद्या महाराष्ट्रातल्या तमाम शाळा बंद झाल्या पाहिजे.
ह्या वर्षातही गायकवाडला कळू द्या की आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या संघटनेचे असलो पण आमच्या शिक्षकाला जर कोणी त्रास दिला तर आम्ही सुद्धा कधी काळी एक होऊ शकतो. म्हणून हात जोडून विनंती आहे की उद्या शाळा बंद म्हणजे बंदच झाल्या पाहिजे. जे जे बांधव ज्या ज्या जिल्ह्यात आहे तुम्ही इथं कमेंट करा. मला नियोजन करायचंय मराठवाड्यातलं, महाराष्ट्र करा, तसंच कोणी विदर्भातलं करा, तसंच कोणी कोकणातलं करा. जालन्यातल्या उद्या शाळा बंद आहे. 19 तारखेला सुट्टी आहे, 20 तारखेला शनिवार आहे, परत 21 तारखेला रविवार येतो. म्हणजे तब्बल आता सुट्ट्याच आहे. परंतु महाराष्ट्रातल्या इतर भागातल्या शाळा सुद्धा बंद झाल्या पाहिजे. तुम्ही घर बसल्या एवढी जरी मदत केली ना, 12-10 हजार लोकांना ताकद मिळन. त्यांना वाटन की कुणासाठी झडतोय आपण. उन्हातानाचं ते मुंबईत तिथं आझाद मैदानावर बसलेले. मग तुम्ही इथं सावलीत शाळात बसून कमीत कमी तुम्ही ते काम तर करा ना शाळा बंद करण्याचं. जसं जालन्याने मागच्या आठवड्यात 4-5 दिवस सरसगट शाळा बंद केल्या. त्यामध्ये बायस सर असेल, एखंडे सर असतील, आमचे विजय गाठोळे सर असतील, अनेक बांधवांनी शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला. तसंच आता सुद्धा मी सांगतो महाराष्ट्रातल्या शाळा बंद झाल्या पाहिजे. यांना जागा दाखवा यांची. तुम्ही सातत्याने असं नाही का काय करता की शिक्षकांनी काय करायचं आणि जाऊन द्या बघून घेऊ ना आणि माझे अर्धे शिक्षक गेले ना. अरे सगळेच जर 8 दिवस जर तिथं मुंबईत ठाण मांडून बसले असते ना सुरुवातीला तर आज अटक व्हायचं दिवस पाहायला भेटला नसता आपल्याला. आणि कवर तुम्ही अन्याय सहन करणार. जर 70,000 रुपये पगार असता सगळ्याला, काढा 2009चा, आणि तुम्हाला माहिती वर्षात काय करणार आहे आता. अघोषित शाळांना पगार द्यावा म्हणून लेटर येणार आहे त्या ज्यावेळेस मनसेचं शिष्टमंडळ गेलतं. अरे आभार माना मनसेच्या नेत्यांचं. विद्यानंद मानकर साहेब असतील पुण्याचे, त्यानंतर माजी आमदार ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर असेल, युवा नेते अमित ठाकरे असतील. ठणकावून विचारलं होतं ताईंना तारीख द्या म्हणे. ताईंना घाबरून 18 तारीख दिली. त्या म्हणाल्या होत्या की मी याद्या लावते. मी म्हणलो खणकावून याद्या लावायच्या तर सरसगट सगळ्यांच्या लावा, प्रचलित धोरणानुसार लावा. आम्ही 20-40 घ्यायला नाही आलो इथं भिकाऱ्यासारखं. प्रत्येक शिक्षक हा खऱ्या अर्थाने तेवढा ताकदशील आणि त्याचं कुटुंब चालेल एवढा चांगला होताच आणि आहेच. परंतु काही संस्था चालकांनी पैसे मागितल्यामुळं शिक्षकांनी दिले असतील काही पैसे. मग तुम्ही आम्हाला म्हणता का की तुम्हाला संस्था चालकाला भरायला 10-10, 15-15 लाख रुपये भेटत आहे आणि तुम्हाला काय गरज आहे. तुमच्यामुळं आज भिकायला लागले सगळे लोक. तुमचं धोरण आहे 2009चं कायम शब्द काढ्यावर लाज वाटत नाही का आपल्याला. 20-20 वर्ष आपण दिलेलं धोरण काय करू शकत नाही, चालू ठेवत नाही. आणि चाले महात्मा गांधींच्या विचारांनी सरकार चालवायला आणि आंबेडकरांच्या विचारांनी चालवायला. हे शिकवलं का बाबासाहेबांनी. अरे आज जर बाबासाहेब असते आणि जर ते पाहत असतील वरतून तर काय उत्तर द्याल. त्यांचे अनुयायी चक्क जलात टाकता, आम्हाला शिक्षकांना जलात टाकता. आज छत्रपती बाबासाहेब पाहिजे होते रे. अशा मंत्र्यांना नाही का शिरच्छेद केला असता, हातपाय तोडून चौरंगावर बसवलं असतं राजेंनी. अरे साध्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जर कोणी धक्का लावला तर गाठ शिवरायांची होती. आणि आज त्या महाराष्ट्रातल्या शिक्षकाला तुम्ही जलात टाकता, माता भगिनीला जलात टाकता. कसं वाटत नाही तुम्हाला आदेश द्यायला पोलिसांना यांना उचलून घेऊन जा. एवढी कशी मजबुरी, एवढी कशी तुम्हाला गुरमी आली रे सगळ्या राज्यकर्त्यांना. हरामखोराओ. तो तावड्या बसला ना आता घरी. प्रत्येक मंत्र्याला असंच करायचं का दरवेळेस. पुरकेचं वाटुळं, दरडाचं वाटुळं, विनोद तावड्याचं वाटुळं. आता तुमची पाळी का. अरे आम्हाला वाटलं होतं गरीब घरची स्त्री आहे, शिक्षिका आहे, हिच्या कालखंडातच आपल्याला न्याय मिळेल. म्हणून मला सांगायचंय, मी परत सांगतो बरं का, फक्त शिक्षक 224 शिक्षक आहे. तुम्ही घाबरू नका. कुणाला घाबरता तुम्ही. अरे सगळं
सगळ्यांचं वय 30-35 झालेलं आहे. कुणाची वाट पाहता? त्याच्यात नंबर टाका. उद्यापासून शाळा बंद करायच्या आहे. मी सातत्याने माझं हे लॉकडाऊन पासून कमीत कमी 30-40 फेसबुक लाईव्ह असेल. तुम्ही सतत घाबरता सर्व शिक्षक लोक. मी काही म्हणत नाही तुम्ही संस्थाचालकाच्या विरोधात जा, मुख्याध्यापकांच्या विरोधात जा, पण जो आपल्यावर अन्याय करतो त्याचा विरोध केलाच पाहिजे. आणि काय शिकवणार आहे मग आपण विद्यार्थ्याला? तुम्हाला असं वाटतं काय मार्क पडण्यासाठी शिकवायचं? अरे लाखोनं पडले, 90 आणि 95% घेणारे हजारो विद्यार्थी असते. कोणाचं कल्याण झालं आतापर्यंत? माझ्या शाळेतून शेकडो पोरं गेलेत आतापर्यंत 90% घेतलेली. पण ज्या विद्यार्थ्यामध्ये धमक असते अन्यायाला लढण्यासाठी, ही शाळा असते आणि तो गुरु असतो अन्यायाच्या विरोधात शिकवण देणारा. आता तुम्ही उठा. 225 बांधवांना परत सांगतो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आपल्याला एक जबरदस्त संघटन बांधायचं आहे आक्रमक शिक्षकाचं. ह्या स्वज्वळ अभ्यासू शिक्षकाच्या जोडीला जर आक्रमक शिक्षक भेटले तर पुन्हा आंदोलनाला धार येईल. हो, एक टीम अशी तयार करू आपण, ज्याला गेलं तरी 72, पण या हरामखोरांना आता धडक शिकवायचा. आमच्या नादाला लागू नका. आमचा ज्यांनी आमचं वाटोळं केलं त्याच्या वाटेवर जाऊन त्याचं वाटोळं केल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर येत नाही. हा आमचा इतिहास आहे. आणि आम्ही तर काय आहे, 21व्या शतकातले शिक्षक लोक आहे. आम्ही फक्त शर्टिंग आणि पांढरा शर्ट कडं बघू नका आमच्या. आम्ही नाही का अष्टपैलू लोक आहे, लक्षात ठेवा. शिक्षक हा अष्टपैलू असतो. आम्ही पेन आणि फळा जर सोडला ना, आम्ही काही करू शकतो. अर्ध्या संस्थाचालक हे शिक्षकाच्या जीवावर निवडून येते. भान ठेवा. कुठे विक्रम काळे? ओ सतीश भाऊ चव्हाण, करा ना फोन आता आमच्या शिक्षकांना. म्हणले होते ना, काय लाज आहे का? काय म्हणले होते? ज्या वेळेस मी शिक्षकाच्या खात्यात पगार पडन त्याच वेळेस शपथ घेईन. अरे कुठे गेली तो शपथ? हे शिकवलं तुमच्या माई बापांना. खोटं बोलायचं, मतं घ्यायचे आणि फरार व्हायचं. जालन्यात आल्यावर काय म्हणले होते? 15 दिवसात करतो. मलाच म्हणले होते बस खाली, बस खाली. कुठे गेले 15 दिवस? अरे सत्तेत असून जर तुमचं ऐकत नाही, सांगा ना की आम्ही काय निष्क्रिय आमदार आहे. आमचं अजितदादा ऐकत नाही, आमचं मुख्यमंत्री ऐकत नाही. बस म्हणले की बसतो म्हणा आम्ही खाली मांजरी सारखं. आणि चालले महाराष्ट्राचं मराठवाड्याचं नेतृत्व करायला. मला म्हणायचं नाही, अजितदादाला जर समजून सांगितलं, अरे 20 वर्षापासून हे भिकाऱ्यासारखं जीवन जगताय. आपल्याच संस्थेतले लोक आहे, आपल्याच विचारधारेचे लोक आहे, यांना पगार देणं गरजेचं आहे. यांना जर तुम्ही पगार देत नसेल तर मी राजीनामा देतो. का अजित पवार देणार नाही? अजित पवार देणार. ते म्हणाले मला त्या दिवशी की सर्व निधी द्यायला मी तयार आहे, प्रचलित नुसार द्यायला तयार आहे. पण हे 2 हरामखोर आमदार काय सांगते की आमच्या निवडणुका जवळ आल्यावर द्या. हो, ठामपणे मी सांगतो, आपल्याला वर ह्यो अन्याय जो झाला, हे सतीश चव्हाण आणि विक्रम काळे मुळात अन्याय झालेला आहे आपल्यावरती. हेच त्या अजितदादाला भयकवते की काही द्यायची गरज नाही. आणि काय करणार आहे? आपल्या संस्थेवरचे लोक आहे. संस्था चालकाला जर गप केलं की हे सगळे गप होणार आहे. आम्ही आता नाही गप होणार. आता लय लाड झाले तुमचे. अरे पिढ्या बर्बाद झाल्या. मला ज्या शिक्षकांनी शिकवलं तो सुद्धा नॉन ग्रँड आहे अजून. मी ज्या विद्यार्थ्याला शिकवलं तो सुद्धा नॉन ग्रँड आहे आणि मी नॉन ग्रँड आहे. अरे म्हणजे 3 तुम्ही हरामखोराओ. कशाला म्हणते 3 पिढ्या? मी हे 277 जे लाईव्ह शिक्षक आहे का, हा जोडून विनंती करतो, हा फेसबुक लाईव्ह वाढवा, शेअर करा आणि नंबर टाका की उद्या काय करायचं आपल्याला. महाराष्ट्र बंद झाला पाहिजे. बंद म्हणजे बंद. एक कुलूप घ्या, नाही तर तार घ्या, गेटला लावून टाका आणि तिथं ठाम मांडून बसा. कशी शाळा सुरू होती ती बघू आता. लय लाड झाले यांचे सगळ्यांचे. यांना माहिती आहे की हे शिक्षक काही करू शकत नाही. आणि तुम्हाला जरी वाटत असेल ना असं, मग लाईव्ह जाऊ नका. हे 286 जे आलेत ना आता, अरे काहीतरी ठेवा ना. त्या बायकोला तरी अभिमान वाटला पाहिजे माझा नाव पगार भेटण्यासाठी. तिथं महिला लेकरं बाळ घेऊन उन्हातानाचं बसलेलं आहे. तुम्ही घरी बसून तर शाळा बंद करा. सांगा त्या मुख्याध्यापकाला, याद राख म्हणा उद्या शाळा जर सुरू केली तर.
काय नाही, आता प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखं काय करायचं, लढायचंय. कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका. तुम्हीच कुलूप घ्यायचं, तार घ्यायची, इमानदारीने आधी सांगायचं हात जोडून की शाळा बंद ठेवा, आमचे बांधव तिकडे जलात हे, निषेध करा, 8 दिवस शाळा बंद करा. म्हणा तूच शिकवते 10वीच्या 12वीच्या लेकरांना, तुम्हीच पेपर घ्या आणि तुम्हीच निकाल लावा, मग कळण कसं असतं ते. तसं नाही मग ठेट नाही येणार आहे. नाही नाही, आता काय माहिती का, आता आपल्याला आक्रमक व्हावं लागेल, त्याच्याशिवाय जमणार नाही. आणि मी अजूनही सांगतो, त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न गेलेलाच नाहीये. त्या बिचाराला माहितीच नाही काय चालू आहे, की त्याला त्या मुख्यमंत्र्याला काही सांगते एकाची दोन, काही भयकवते त्यांना. या 280 शिक्षकाला विनंती आहे, आजच मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक वरती, त्याच्या ईमेल वरती पत्र लिहा, मेसेज करा, हा अन्याय थांबवा. आज जर बाळासाहेब असते तो बोलून घेतला असतं सगळ्याला, सांगितलं असं काय लावलंय धंदे, महाराष्ट्रातल्या गुरुला पोलीस स्टेशन मध्ये टाकता का. आणि आजही शिवसैनिक काय सांगताय मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. सर्वसामान्यांची, गोरगरीब कष्टकऱ्यांशी नातं होतं शिवसेनेचं. या मराठवाड्याच्या मातीत संभाजीनगर, औरंगाबाद मध्ये शिक्षण झालेलं आहे आमचं. हा अन्याय शिवसेनेने कधी सहन नसता केला. तुमचा मुख्यमंत्री असताना शिक्षक कस काय अटक होतो, हे कानावर घाला उद्धव साहेबांच्या. पवार साहेबांना सुद्धा सांगायला पाहिजे, याच्यासाठीच खातं घेतलं का तुम्ही, शिक्षकाला अटक करायला. आणि कुठं आज महात्मा फुले, महात्मा फुलेंच्या विचाराचे लोक. पवार साहेबांना सुद्धा हे सांगितलं नाही ह्या लोकांनी, की इथं लोक गेले 20 दिवसापासून उन्हातानाचं बसले, इथंच चालू आहे आमदाराच्या अवतीभोवती. म्हणून सर्व शिक्षक बांधवांना की तुम्ही जास्तीत जास्त माननीय पवार साहेबांना पत्र पाठा, माननीय उद्धव साहेबांना पत्र पाठा. हे लोक त्या विचाराचे नाहीये, परंतु त्यांना तसं रंगून सांगितलं जातं की काही आवश्यकता नाही यांना निधी द्यायची. यांनी लिहून दिलं म्हणे यांच्या संस्था चालकांनी की आम्ही आमच्या शाळेतल्या शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार पगार करतो आणि ही जबाबदारी आमची आहे. अरे 2009लाच रद्द झालं ते, कायम शब्द लागला तर 2011ला सांगितलं. हेच पृथ्वीराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा, हेच बाळासाहेब थोरात शिक्षण मंत्री होते काही दिवस, त्यानंतर ते दरडा होते. अरे तुम्हीच सांगितलं ना कायम शब्द काढा, मग तरी तुम्ही तुमचे नियम लागू शकत नाही. अरे 20 वर्ष झाले शिक्षकाला पगार देऊ शकत नाही, लाजा वाटा राज्यकर्त्यांना थोड्या. मला परत इथं विनंती करायची सर्व शिक्षक बांधवांना, तुम्ही तुमचा नंबर द्या, जिल्हा द्या, आपण जिल्हा वाईज नियोजन करू आणि सांगू की जेव्हा जेव्हा शिक्षकावर अन्याय होईल तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील शिक्षक स्वतःचे सर्व जात धर्म पक्ष भेद विसरून एकत्र येईल. आणि हीच ती वेळ आहे. आज जर तुम्ही परत एकत्र नाही आले ना, मोठमोठ्या नेत्यांना सांगतो महाराष्ट्रातला शिक्षक तुम्हाला माफ करणार नाही. ह्या बांधवांसाठी सांगतो, तुमच्या लेकरा बाळासाठी सांगतो, एकत्र या आणि आझाद मैदान गाठा, त्याशिवाय पर्याय नाही. आज त्यांना अटक केलंय, उद्या तुमच्यावर सुद्धा बळी येईल, मग त्यावेळेस काय करताल. म्हणून हात जोडून विनंती आहे, उद्या महाराष्ट्रातल्या शाळा संबंध बंद झाल्या पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.